का तुम्ही स्वतःसाठी जगा. स्वतःसाठी म्हणजे स्वतःचा विचार करा. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलं ना आतापर्यंत आपण, कुटुंबासाठी केलं, मुलासाठी केलं, सर्व केलं. आता स्वतःसाठी जगा. आता आपण काहीतरी समजायचं, आपला देह हा परमात्मा परमेश्वराच्या भक्तीसाठी लागला पाहिजे. असं काहीतरी उद्यापासून करा. असं आज मी तुमच्यापाशी एक विचार प्रकट करतो आणि समोर सांगतो. निवृत्ती बंधन भाग्य देवाला देन, भाग्य देवाला देन, भाग्य देवाला देन, भाग्य देवाला देन. निवृत्ती सर्व स्त्री वर्गांनी थोडंसं लक्ष ठेवा. एक गुज तुम्हाला सांगून देतो, समोर सांगतो. बिलकुल थोडसंच राहिला. जे सृष्टीचक्र आहे स्त्रीचं, आदिमाय शक्तीचं, 28 दिवसाचं, आणि 28 दिवसानंतर हे चक्र मंथली चालत असते. लक्षात ठेवायचं. कोणतं?
बीजांड तयार होत झाले, त्याचा ऱ्हास होत झाला. बीजांड शरीरामध्ये तयार होत झाले आणि त्याचा ऱ्हास होत झाले. अनेक स्त्रियांचं या क्रियेमुळे गर्भाशय खराब होते, कॅन्सर सुद्धा होते, काढून फेका लागते लक्षात ठेवा गर्भाशय. तर मित्र आणि माझ्या देवबहिणींनो, हे जे 58 दिवसाचा जो पिरियड आहे, याच्यामध्ये जे गर्भाशयाचं जे द्वार राहते शुक्राणूला प्रवेश करण्याचं, हे 14 दिवस राहते फक्त. आणि 14 दिवसाच्या नंतर ते जे द्वार आहे, जे प्रवेश आहे शुक्राणूला मिळायचा, तो बंद होण्याची सुरुवात होते. म्हणून 14 दिवस दिले निवृत्तीला लक्षात ठेवायचं. म्हणजे हे जे बंधन आहे, विटाळाचं जे बंधन आहे, हे किती दिवसाचं आहे? 14 दिवसामध्ये ते द्वार खुलं राहते, त्याच्यानंतर ते बंद होते. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर आता आपण समोर जाऊ. आवाजी नजरी उरस्थळी कमारी, 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 आवाजी नजरी उरस्थळी कमारी. तुम्ही म्हणा लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका, असं नेहमी वारंवार का सांगत आहे बा? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही कितीही ऐका, पण आता जे मी सांगणार आहोत हे तुम्हाला कोणत्याच भागवतामध्ये सांगणार नाही. कुठेही तुम्ही काय करा तरी सांगणार नाही. म्हणून लक्ष देऊन काय बघतो, त्या तुम्हाला माहीत झालं पाहिजे, तुम्हाला माहीत झालं पाहिजे, लक्षात ठेवा. तर ऐका, ज्या बीजापासून हे सृष्टी निर्माण झाली, याचा संबंध 4 बीजापासून आहे. कसा? 4 बीजा. आणि ते 4 बीज कोणते? जसे 4 खाणी आहे, 4 वाचा आहे, तसे 4 बीज आहेत. 4 वाणी, 4 खाणी, निर्मिला जाणी तोच देव जाणावा. 4 कोणी कोणते आहेत? उद्भिद, श्वेत, अंडज आणि पिंड. 4 वाणी कोणते आहेत? परा, पश्चिमा, मध्यमा, वैखरी. आणि 4 बीज कोणते आहेत? हा ती 4 बीज घेऊन व्हायचं वृद्ध मागे शक्तीला. शक्ती अंगाचा विटाळ शुद्ध करण गेला. पुष्कळ कठीण, सोप्या भाषेत सांगतो. 4 बीज आहेत. 4 बीजानं ही सृष्टी भगवंतानं निर्माण केली, परमात्मा परशुराम. तर आवाजी, नजरी, उरस्थळी आणि कमरी असे बीज 4 जाणार. त्याचं विश्लेषण करतो आणि समोर चालतो. बस एकच चरण राहिलं. आवाजी
त्याचं नंतर सांगतो. नजरी, नजरीनं पाहिल्याबरोबर, नजरीतून अश्रू गळल्याबरोबर आणि ते स्वीकारल्याबरोबर पिंडाची उत्पत्ती होते. असं एक उदाहरण सांगतो आणि समोर सांगतो. तुम्ही मोर आणि लांडोर अत्यंत आनंदात जेव्हा वातावरण तयार होते त्यावेळेस मोर हा थुई थुई नाचतो आणि त्याच्या डोळ्यातून जे अश्रू पडते ते लांडोर टिपते आणि त्याचा जो संबंध आहे त्याचा उत्पत्तीसोबत संबंध आहे. त्याचप्रमाणे उराले उर घासल्यावर उत्पत्ती होते. जे गावातील लोक आहेत, जे खेड्यातील लोक आहेत त्यांना तो विषय माहीत आहे. नाग नागिनीचा लाग उराले उर घासून राहते एक एक दिवस, दोन दोन दिवस. तर उराले उर म्हणजे छातीले छाती घासल्यावरही सृष्टी उत्पन्न होते, गर्भधारणा होते. आणि तिसरी आहे कमरी. 3 महिने मस्ती बापाच्या तो होता तो पुतळा, मन पूर्ण उतरून तो आला बा कमरा. हे जे चौथी खान आहे ज्याला जायरस खान म्हणतो, त्याच्यात आपण येतो मानव. या मानवाचं जे बीज आहे ते कुठं राहते? कमरीमध्ये राहते. आणि कमरीमधून नर आणि नराचा जो संयोग होते ज्याला आपण गमन म्हणतो, ऋत हे गमन करतील दोघे जण. बंधना वाचून साच्या होईना नर आणि नारीचं मिलन होऊन जे सृष्टी निर्माण होते त्याला म्हणतात कमरी बीज. त्याला काय म्हणते? कमरी बीज. आणि आता मित्र हो, आवाजी बीज. ज्यावेळेस हे तीनही बीज फेल होईल, हे तीनही बीज फेल होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, या जगाची परिस्थिती अशी आहे. आज तुम्हाला असं वाटत असेल का भारतामध्ये 144 कोटी लोकसंख्या आहे, पण एक वेळ असाही मानव ऋषी सर्व होई रवगी पृथ्वी आणि ते चालू झालं. टेस्ट ट्यूब कशाचा प्रकार आहे? आयबी कशाचा प्रकार आहे? दुसऱ्याचा शुक्राणू घेणे आणि ते गर्भाशयामध्ये टाकणे आणि त्याचा याच आवाजी होणार पुत्र ठेवलं सांगून. हे सर्व रोगी बद्धामध्ये पहिले सांगितलेल्या लक्षात ठेवा. म्हणून मनुष्य हा व्यसनानं आणि या चुकीच्या अन्न प्राशनानं जे पिऊ नये ते प्यायचं आणि जे खाऊ नये ते खायचं. दूध सोडून द्यायचं 50 रुपये लिटरचं आणि 500 रुपये लिटर 2000 रुपये लिटरची वस्तू पोटात टाकायची. लक्षात ठेवायचं. सारं तंत्र बिघडून गेलं. ह्या 3 गोष्टी आहेत, तंत्र, मंत्र आणि यंत्र. हे सर्व बिघडलेलं आहे. मंत्री बिघडला, तंत्री बिघडला, हे यंत्रच बिघडलं मानवाचं. कारण का जे दूध होतं गोमातेचं ते कोणी प्राशन करायला तयार नाही. त्याला गावात हिंडा लागते. दूध घेता का हो, दूध घेता का हो. आणि आमच्या इथच्या कर्मचाऱ्याला अंधुरीला जा लागते दूध घ्यायला. कोणतं? हे 50 रुपये लिटरचं नाही. तिथं गोशाळा, तिथं दूध नाही पेत. कुठे जा लागते? 3 किलोमीटरवर जातं दूध प्यायला. आमच्या कर्मचाऱ्याची गोष्ट, आमच्या म्हणजे आमच्या संस्थांच्या कर्मचाऱ्याची गोष्ट सांगतो. इथं गोशाळेचं दूध नाही जमत, कोर आहे हो. हे नाही जमत. पण जे टाकायचं ते नाही टाकायचं आणि जे खायचं ते खायचं नाही. आई वडील समजून घ्यायचं. ते पुडके देऊन देते 5 रुपयाचे. खा काय ते पुडके. त्या पेपर्स मध्ये काय त्रास येऊन राहिला आई वडिलाले. उकडपेटी करून देणं, सकाळी नाश्ता करून देणं नाही. पेपर आणजा, ते बर्गर आणजा, ते पिझ्झा आणजा. अजून काय ते बोल राहायचं ते आम्ही पाहिलंच नाही. पण आता सर्व सुरू झालं.
अन्न पूर्ण ब्रह्म. अन्नामध्ये एवढी ताकद आहे का त्याच्यापासून शुक्राणू बनते, लक्षात ठेवायचं. परंतु आपण आपल्याला मुला बाळाला कोणतं अन्न देऊन राहिलो, कोणतं अन्न देऊन राहिलो? 2-2, 3-3 महिन्याचे पेपर, लक्षात ठेवायचं. 4-4 महिन्याचं ते समोरच टाकून देते ब्रेड. पण आई सुद्धा आता आपण म्हणतो आईचा किती जिव्हाळा आहे, आईचा किती जिव्हाळा आहे. पण आईने फुरसत नाही मोबाईल सोडायची आणि लहान मुलांना समजून घ्यायचं काही आपण करून द्यायची. मोबाईलच नाही सोडत. अरे माणूस घरी राहील तर पत्ता नाही लागत जेवढा मोबाईल पूर्ण झाले. कधी माणूस येऊनही जाते आणि पाणी करते ना आपलं चालूच राहते मोबाईल. घ्या न कठीण परिस्थिती झाली. याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला, एक दिवस महाराज म्हणते, मी नाही बोलत, मानव ऋषी सण होईना की पृथ्वी. जे आपल्या याच्यातले मर्दपणा आहे, ह्या मर्दपणा समजायचं चालला जाईल पुरुषाचं, लक्षात ठेवायचं. मानव ऋषी सण होईना की पृथ्वी, ज्याला आपण मर्दानगी म्हणतो, हे मर्दानगी नष्ट होईल आणि आपल्याला शुक्रवार उद्या आहे काही लोकांपासून विकत घ्या लागेल, लक्षात ठेवा. विकत घ्या लागते. आज सुरू झालं. 5 वर्ष जर समजायचं लग्न झाले आणि मुलगा जर झाला नाही तर बस समजायचं आयबी करा, दुसऱ्याचं कोणाचंही आणा आणि समजायचं गर्भधारणा करणार. इतक्या चुकीच्या समजायचं सुरू झालं मित्र. कसं झालं? आपण आपली मर्दानगी खोवली. ऋषी आम्हीचे मदन जाती ना ऋतून. म्हणून अमृतनामामध्ये सांगितलं, हा जो मर्द आहे, हा जो पुरुष आहे, याच्या आमचं जर समजून घ्या मर्दपणा चालली जाईल तर संतनीची वादळ टाळी ऋत मागती. जर स्त्रियांनी जर ऋत मागितलं, ह्या ना मर्द असला तर काय करणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून ह्या व्यभिचार जो आहे, व्यभिचार जर वाढत आहे कशामुळे? आपल्या चुकीमुळे मित्र. म्हणून हे 4 बीज आहे, आवाजी, नजरी, कमरी, उरस्थळी. तर वेळ कमी असल्यामुळे आपण समोरचे उच्चार करतो.